अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात स्थापन झालेल्या अभिनव युवा प्रतिष्ठानच्या यशस्वी वाटचालीवर हा माहितीपट तयार करण्यात आलाय। अभिनव युवा प्रतिष्ठान सुरू करताना प्रत्येक पावलांवर असंख्य घडामोडी घडल्यात। अनेकांची मदत, मार्गदर्शन या अभिनव युवा प्रतिष्ठानास लाभलेले आहे। त्यातील काही ठळक घटनांचा समावेश यामध्ये आहे। या युवा प्रतिष्ठानाने अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड दिले, त्यावर मात करून यश संपादन केले। या अवघ्या काही मिनिटांच्या माहितीपटामध्ये प्रतिष्ठानचा संपूर्ण घटनाक्रम घेणं अति कठीण आहे। या अभिनव प्रतिष्ठानचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा एवढाच या माहितीपट निर्मिती मागचा हेतू आहे। अनेक अशा विभूती असतात की ज्यांचे मोठेपण सर्वांना माहीत नसतं, कारण आपण मोठे आहोत हे त्या विभूती माहिती होऊ देत नसतात। त्यांच्या पश्चात त्यांचे भक्तच त्यांचे मोठेपण जगापर्यंत पोहोचवत असतात। अशाच काही विभूतींपैकी गोदड महाराज एक होते। त्यांनी कर्जत येथे संजीवन समाधी ठेवून कर्जत तालुक्याला आध्यात्मिक दृष्ट्या पावन केलं। कर्जत हे तालुक्याचं मुख्य ठिकाण असून येथे विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। अहमदनगर पासून 75 किलोमीटर अंतरावर वसलेला हा तालुका आहे। रेहुकरी हे काळवीट आणि इतर पशुपक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध अभयारण्य इथे आहे। तर राशीन इथं श्री राशीन देवीचं प्रसिद्ध मंदिर असून मंदिरात रेणुका देवीची, यमाई देवीची आणि तुकाई देवी यांच्या तांदळाच्या स्वरूपात स्वयंभू मूर्ती आहेत। कर्जतला उजनी धरण, कुकडी धरण आणि घोड नदीतून मिळणाऱ्या पाण्यावर इथं ऊस, द्राक्ष, अंजीर, डाळिंब आदी पिकं घेतली जातात। श्रीगोंदा हे तालुक्याचे ठिकाण 19व्या शतकात इथं ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांचं शासन होतं। येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणजे 300 वर्षापूर्वी होऊन गेलेले श्री शेख मोहम्मद होय। हे मुसलमान असले तरी त्यांनी हिंदू धर्माचा भक्ती मार्ग स्वीकारला। त्यांचे अनेक मराठी ग्रंथ आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। संत रोहिदास महाराज, सद्गुरू प्रल्हाद महाराज, संत गोधळे महाराज, संत कृष्णानंद, संत नारायण महाराज, संत तात्या महाराज, संत गोविंद महाराज आणि संत शेख मोहम्मद या 8 संतांमुळे हे गाव संतांची पुण्यभूमी म्हणून ओळखलं जातं। अशा या संतभूमीत 23 जून 1992 रोजी धनंजय मोहनराव लाढाणे यांचा जन्म झाला। वडील कृषी विभागात अधिकारी तर आई गृहिणी। अतिशय हुशार आणि आध्यात्मिक ओढ असलेल्या या मातेच्या गुणांमुळे धनंजयच्या नसानसात आपुलकी, प्रेम, दुसऱ्यांविषयीचा कळवळा भिनत गेला। वडील मोहनराव हे आपल्या नोकरीत व्यस्त असल्यामुळे धनंजय हे आपल्या आईशी चांगल्या गोष्टींसाठी हट्ट धरायचे। वडिलांची नोकरीतील मेहनत, चिकाटी आणि शेतकऱ्यांविषयी असणारा कळवळा यामुळे त्यांचा मोठा मान। वडिलांच्या चांगल्या गुणांचा संगम धनंजयच्या व्यक्तिमत्वातून दिसून येतो। धनंजय हे त्यांच्या कुटुंबातील सर्वात लहान अपत्य असल्यामुळे ते लाडात वाढले। कर्जत हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शैक्षणिक वणवण त्यांना भोगावी लागली नाही। कर्जतच्या श्री अमरनाथ विद्यालय या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत धनंजयचं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झालं। या 10 वर्षात त्यांना खूप काही शिकायला मिळालं। विद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमात धनंजयांनी आपल्या उपजत कौशल्याच्या जोरावर आपलं वेगळेपण सिद्ध केलं। विद्यार्थ्यांचं संघटन करणं, त्यात त्यांना सामावून घेणं, गरीब विद्यार्थ्यांशी मैत्री करणं, त्यांचं दुःख जाणून घेणं त्यांना अधिकच जवळ वाटतं। केवळ पोपटपंची अभ्यासात न अडकता चौकटी बाहेरच्या विशेषतः रममाण होणं हीच खरी सामाजिक कार्याची ओळख आहे। अशा या लहानग्या धनंजयला आपल्या शालेय जीवनात पदोपदी वाटू लागलं। मुळातच हुशार, चाणाक्ष, अभ्यासाविषयी गोडी आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक धनंजयच्या अंगात असल्यामुळे त्यांनी शालेय स्तरावरील गणित आणि विज्ञान या विषयात आणि प्रज्ञाशोध परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले। अभ्यासाबरोबरच मनाची मशागत होण्यासाठी त्यांनी वाचनही केलं। शालेय जीवनातच त्यांनी वि.स. खांडेकर, प्र. के. अत्रे, अण्णाभाऊ साठे, अनंत काणेकर, वि.वा. शिरवाडकर,
विश्वास पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवाजी सावंत अशा अनेक लेखकांची पुस्तकं त्यांनी वाचून काढली. धनंजयच्या अंगी जनमानसाची स्पंदने, प्रवाहाबाहेरचे विषय हाताळण्याची शक्ती, यामुळे शालेय जीवनात त्यांनी छोटे मोठे विषय हाताळायला सुरुवात केली. मी श्री अमरनाथ विद्यालय कर्जत येथे शिक्षक म्हणून 14 वर्ष काम केलेलं आहे. त्या काळात धनंजय लाडाने हा विद्यार्थी, त्याला खेळाची आवड, तसंच मुलं जमून लीडिंग करण्याची पहिल्यापासून आवड होती. जो शाळेत त्याला आम्ही 1ली ते 10वी बघत आलेलो आहे. हा विद्यार्थी पहिल्यापासूनच त्याला कबड्डीची आणि खो खोची आवड होती आणि मुळे गोळा करण्याची त्याला पहिल्यापासून आवड होती. त्याचा उपयोग पुढे होऊन त्याने त्या गोष्टींचा उपयोग बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी रोजगार मिळवण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे हा विद्यार्थी पुढं बऱ्यापैकी मोठा झालेला आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी माणसं कमवलेली आहेत आणि व्यवस्थितरित्या आता कार्यरत आहे आणि धंद्यात सुद्धा तो व्यवस्थित प्रगती हळूहळू करत आहे. याचा मला त्याचा शिक्षक म्हणून फार मोठा अभिमान आहे. महाविद्यालयीन काळ तारुण्यामधील महत्त्वाचा काळ. जिद्द, आकांक्षा, स्वप्न याला आकार देण्याचा हा काळ. सरसरच्या तरुणाईसोबत अनेक गोष्टी शेअर करण्याचा. या काळात अनेक विचारांचे तरुण एकत्र येऊन नवीन विचाराला चालना देण्याचा प्रयत्न करत असतात. धनंजय लाढाणे यांनी आपल्या उमलत्या कॉलेज जीवनात त्यांनी नव्या स्वप्नांची मुहूर्तमेढ रोवली. कर्जतच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवलेल्या दादा पाटील महाविद्यालयात 11वी साठी प्रवेश घेतला. 11वीचं वर्ष मौज मजा, आनंद, जल्लोषाचं वर्ष. या वर्षात उमलणाऱ्या कळ्यांना आकार देण्याचा प्रयत्न केला. अशा महाविद्यालयीन वातावरणात धनंजय लाढाणे यांनी विद्यार्थ्यांचं मजबूत संघटन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयीन युवक मेळावे, राष्ट्रीय सेवा योजना अशा विविध विधायक कार्यक्रमात ते चमकू लागले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी दबाव गट तयार करून आपली नेतृत्व क्षमता विकसित करण्याची संधी प्राप्त करून घेतली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच हिंदवी स्वराज्य स्वप्न बघितलं आणि सत्यात उतरवलं. असाच एक प्रयत्न कर्जत नगरातील धनंजय लाढाणे यांनी केला. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी धनंजयनी युवा ग्रुपची संकल्पना मांडली. ओंकार काकडे, अमोल भगत सारखे अनेक मित्रांचं संघटन करून 12 जानेवारी 2009 रोजी युवा ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यामध्ये मंदिराचं रंगकाम हे त्यांचा ठळक विशेष होय. या ग्रुपच्या सामाजिक कार्याचा आलेख कर्जत तालुक्यात वाढत गेल्यामुळं गावोगावच्या तरुणांमध्ये युवा ग्रुप विषयी आपलेपणा वाढत गेला. आपल्याच वयातील युवक समाजाचं दुःख, युवकांचे प्रश्न सोडवत असल्यामुळं या ग्रुपशी अनेक युवकांशी जवळीकता वाढत गेली. या ग्रुपचं 21 मार्च 2001 रोजी अभिनव युवा प्रतिष्ठान असं नामकरण करण्यात आलं. यामध्ये प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय लाढाणे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या नामकरणामुळे कर्जत तालुक्यातील महाविद्यालयातील अनेक युवक विद्यार्थी प्रतिष्ठानला जोडले गेले. अभिनव या नावात खूप काही सांगता येतं. आपल्या फावल्या वेळेत उत्तम सामाजिक कार्य करू शकतो असं धनंजय लाढाणे आपल्या कार्यकर्त्यांना सांगत. त्यासाठी मिळालेल्या वेळेचा उपयोग त्यांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शिवजयंती, गणेश उत्सव, स्वामी विवेकानंद जयंती, रमजान ईद असे विविध जयंती आणि धार्मिक कार्यक्रम राबवून कर्जतमध्ये नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न अभिनव प्रतिष्ठाननं केला. याचं सर्व श्रेय धनंजय लाढाणे यांना जातं. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उत्तम रीतीनं कार्यरत असणारी व्यक्ती ही संघर्षशील असतात आणि स्वतः आयकॉन्स बनतात. धनंजय लाढाणे आपलं बीटेकचं उच्च शिक्षण पुणे विद्यापीठातून करत समाजसेवेचं व्रत यशस्वीपणे सांभाळत आहेत. समाजसेवेचं व्रत घेऊन ज्या व्यक्ती आणि संस्थांनी समाज उत्थानासाठी, राष्ट्र उभारणीसाठी सर्वस्व वेचलं आहे, धनंजय लाढाणे यांनी आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा थोडा हिस्सा देशाच्या हितासाठी
समाजाच्या कल्याणासाठी देतात. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. आपल्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या छोट्याशा गावातील नव्या विचारांच्या आणि नव्या चळवळीतील युवकांनी 12 जानेवारी 2009 रोजी अर्थात राष्ट्रीय युवक दिनी युवा ग्रुपची स्थापना करून आपल्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याला सुरुवात केली. स्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एक उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे म्हणजेच भारतीय संस्कृती, नैतिक अधिष्ठान, जीवनमूल्य पद्धतीचा एक आलेख आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यांनी दिलेला सहिष्णुतेचा संदेश ज्ञानाचा आविष्कार आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रुपच्या स्थापने दिवशीच स्वामी विवेकानंद या महापुरुषाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून एका नव्या विचारक्रांतीला आणि समाजक्रांतीला सुरुवात केली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांची ही जयंती युवा ग्रुपनं मोठ्या उत्साहात साजरी केली. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन. भारताची राज्यघटना संविधान समितीनं 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली. आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार, उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सण साजरा व्हावा, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी युवा ग्रुपच्या वतीनं 26 जानेवारी 2009 रोजी प्रबोधनपर 5000 पत्रके नागरिकांना वाटण्यात आली. शाळा, महाविद्यालये, वाचनालय, बसस्थानक, चावडी, नगरपालिका अशा विविध ठिकाणी वाटण्यात आलेल्या या प्रबोधन पत्रिकेला नागरिक आणि विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे या युवा ग्रुपविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास सुरुवात होऊ लागली. कर्जत नगरीचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांच्या मंदिरात आयोजलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात अल्पोपहाराचे वाटप असो व श्रमदानातून करण्यात आलेल्या नागेश्वर मंदिराची साफसफाई, रंगकामाचे काम असो, युवा ग्रुपनं हे काम मोठ्या जिद्दीनं आणि कष्टाने पूर्ण केलं. इच्छित फळासाठी प्रयत्न केल्याने अपेक्षापूर्ती होते, हे युवा ग्रुपनं दाखवून दिलं आहे. 21 मार्च 2001 साली या ग्रुपचं अभिनव युवा प्रतिष्ठान असं नामकरण करण्यात आलं. ध्येयानं प्रेरित झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेऊन नवीन विचारांना चालना देणारी अभिनव युवा प्रतिष्ठानची निर्मिती केली. ज्यांच्या इतिहासाचे पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या अवघ्या नामघोषानं अंगामध्ये रक्त सळसळतं, ज्यांच्या विचारांनी एक नवचैतन्य प्राप्त होते, अशा तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्ष तळपणारा क्रांतीसूर्य आणि महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि ज्या वाणीमुळं शिवछत्रपतींचं जीवन तरुणांपर्यंत पोहोचलं, ते प्रख्यात वक्ते आणि शिवाजी महाराजांचे गाढे अभ्यासक प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत 21 मार्च 2001 रोजी युवा ग्रुपचं अभिनव युवा प्रतिष्ठान असं नामकरण करण्यात आलं. याच दिवशी प्राध्यापक बानगुडे पाटील यांचं प्रबोधनपर व्याख्यानही ठेवण्यात आलं होतं. या कार्यक्रमास शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर कायदेपंडित, अर्थतज्ञ, संसदपटू, संपादक अशी ख्याती असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2001 रोजी प्रतिष्ठानच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली. धनंजय लाडानी अभिनव युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ते खूपच मनाने चांगले आहेत आणि ते पण समाजाला अशी गाठ बांधून एकमेकाला जुळून हे समाजाला आमच्या समाजाला RPIला प्रत्येक वेळेस प्रत्येक जयंतीला जे कार्यक्रम घडवतात ते समाजाला एकत्रित घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे. ते मनाने खूपही चांगले आहे आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व आहे. अभिनव युवा प्रतिष्ठानच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या कुटुंबा आणि बहिणी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आज सामाजिक न्यायाचे प्रतीक बनलेले आहेत. त्यामुळं अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं
डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची ज्योत इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. स्वाईन फ्लू हा आजार 2009 पासून मोठा चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला होता. हा आजार मनुष्यामध्ये तीव्र श्वसनाच्या लक्षणानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे कर्जतवासियांमध्ये भीती पसरली होती. स्वाईन फ्लूच्या साथीच्या वेळेस त्यांनी स्वाईन फ्लूचे माहितीपत्रक व स्वाईन फ्लूचे मास्क वाटले असे विविध उपक्रम ते सतत अभिनव युवा प्रतिष्ठान स्थापन झाल्यापासून करीतच आहेत. त्यामध्ये मग शिवजयंती असो, गणेश उत्सव असो, शिवजयंती असो का गणेश उत्सव असो, त्यामध्ये त्यांनी पारंपरिक वाद्यांचाच वापर केला. डीजे, गोंधळ गोंगाटीचे वाद्य किंवा दुसऱ्याला त्रास होईल असे कसल्याही प्रकारच्या मोठ्या आवाजाचे स्पीकर न वापरता पारंपरिक वाद्याचा वापर करून शांततेने त्यांनी तो उत्सव साजरा केला आणि एक समाजापुढे आदर्श घालून दिला. अशा प्रकारचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. पुढेही त्यांच्या हाताने असेच उपक्रम राबवले जावोत त्यासाठी आमच्यासारख्या ज्येष्ठांकडून त्यांना नेहमी सहकार्य मार्गदर्शन मिळेल. त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्या व माझ्या कुटुंबियाकडून, जैन श्रावक संघाकडून व नागेश्वर सेवा मंडळाकडून मी हार्दिक शुभेच्छा देतो. शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, बाजार, दवाखाना अशा विविध ठिकाणी विद्यार्थी, तरुण, युवती, महिला आणि पुरुष आपल्या नाकाला रुमाल बांधल्याचं चित्र दिसून आलं. स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराविषयीची लक्षणे आणि उपचाराविषयी माहिती कर्जतवासियांना व्हावी आणि या आजाराविषयी खबरदारी घेण्यात यावी यासाठी अभिनव युवा प्रतिष्ठानच्या वतीनं घरोघरी, बसस्थानक, शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी संदेशपत्रक वाटप करून स्वाईन फ्लू याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. ऑगस्ट 2001 मध्येच कर्जतवासियांचं ग्रामदैवत श्री संत गोदड महाराजांच्या मंदिराला अभिनव युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून सद्गुरू गोदड महाराजांचं नाव स्टीलच्या शब्दांनी मंदिरावर लिहिण्यात आलं. त्यामुळे या मंदिराच्या नावाला अधिक शोभा आली. यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न साधता सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंजातून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आपले आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण व्हावं यासाठी अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं स्वातंत्र्यावर 5000 पत्रके वाटण्यात आली. सबंध महाराष्ट्राचा सर्वात आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून आणि स्थापनेतून निर्माण झालेल्या या सणामध्ये गणेशोत्सव मंडळाकडून अनेक अनिष्ट गोष्टींचा शिरकाव होताना दिसत आहे. गणेश उत्सवाचं पावित्र्य जपलं जावं, त्यातून लोकांपर्यंत नवा संदेश पोहोचावा, नवी दिशा मिळावी या हेतूनं अभिनव प्रतिष्ठाननं लोकमान्य टिळकांच्या विचाराला तडा जाऊ दिला नाही. अत्यंत साधेपणा, उत्सवप्रिय वातावरण आणि कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करून गणेश उत्सव साजरा करण्यात आला. गणेश उत्सव मिरवणुकीत धांगडधिंगास स्थान न देता मराठी वेशभूषेत आणि लेझिम, झांज या पारंपरिक वाद्याच्या गजरात श्रींची उत्साहात आणि जल्लोषात मिरवणूक काढून कर्जतवासियांचे मने जिंकण्याचा प्रयत्न केला. सबंध भारत देशात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी हा सण कर्जत आणि परिसरात मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येतो. अभिनव युवा प्रतिष्ठान ही एक तरुणांना संघटित करून सामाजिक काम करणारी सर्वात मोठी तरुण संघटना आहे. या संघटनेने 4 वर्षे काळामध्ये सामाजिक कार्यामध्ये खूप मोठं काम केलं आहे. उदाहरणार्थ शिवजयंती, गणेशोत्सव, आंबेडकर जयंती, रमजान ईद इत्यादी उत्सव साजरे करून नागेश्वर मंदिरासाठी जीर्णोद्धार करताना त्यांनी आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. रोजगार उपलब्ध करून देताना त्यांनी कुठल्याही युवकांना न सोडता सर्व युवक एकत्र करून एक नवीन आदर्श घडवून देऊन चांगल्या मार्गाला लावणारी एक संघटना आहे. संघटनेचे अध्यक्ष धनंजय लाडाने यांनी या कार्यामध्ये झोकून देऊन सर्व तरुणांना एकत्र करून एक नवा समाजामध्ये इतिहास घडवला आहे. कर्जत तालुक्यामध्ये, शहरामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर त्यांचे अध्यक्ष व सर्व सभासद एकत्र येऊन तो उत्सव साजरा करतात आणि नवीन एक तरुणांना एक उत्साह तयार होतो. त्यामुळं कर्जत तालुक्यामध्ये एक आशेने पाहणारी एक संघटना आहे. त्यांचे अध्यक्ष, सर्व सभासद यांना माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे व बालाजी सेवा संस्थेमध्ये पुढच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देत आहे.
कर्जत हे मुळात पुरोगामी विचारांचं गाव आणि अभिनव युवा प्रतिष्ठानची प्रमुख विचारधारा. दोन समाजामध्ये आपुलकी, स्नेह, प्रेम वृद्धिंगत व्हावा या उद्देशानं अभिनव युवा प्रतिष्ठानच्या वतीनं इफ्तिहार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तिहार पार्टीमुळं दोन समाजामध्ये स्नेह तर वाढत गेलाच, शिवाय हिंदू बांधवांच्या सण, सोहळा, जयंती अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमात मुस्लिम बांधव हिरिहिरीनं सहभाग घेतल्यामुळं दोन समाजात ऋणानुबंध वाढत गेल्याचं आजही विविध कार्यक्रमातून दिसून येत आहे. याचं सर्व श्रेय अभिनव युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना जातं. ऑक्टोबर 2010 रोजी डिकसळ इथं अभिनव युवा प्रतिष्ठानच्या पहिल्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. पुढे 26 जानेवारी रोजी बारडगाव इथं दुसरी शाखा काढण्यात आली. या शाखेच्या स्थापने दिवशी प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. रक्तदान हे श्रेष्ठ दान असतं. दिवसेंदिवस रक्ताचं महत्त्व वाढत आहे. आजारी व्यक्ती, अपघातात बचावलेल्या व्यक्तीला रक्ताची नितांत गरज असते. ही गरज लक्षात घेऊन प्रतिष्ठानच्या 147 युवकांनी रक्तदान करून सामाजिक कार्याला अधिकच महत्त्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. अभिनव युवा प्रतिष्ठानची स्थापना 21 मार्च 2009 रोजी झाली. या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात मुख्यतः म्हणजे रक्तदान शिबिर किंवा शिवजयंती किंवा गणेश उत्सव किंवा सद्गुरू गोदड महाराज कर्जत या देवस्थानाला रंग देणे किंवा त्या मंदिराला नेम प्लेट देण्याचे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या संस्थेचे सर्व युवक आणि पदाधिकारी व्यवस्थितरित्या काम करत असून त्या रोपट्याची झाडात रूपांतर करावे अशी सर्वांची इच्छा आहे. शिवजयंतीनिमित्त प्रतिष्ठानने भव्य मिरवणूक काढली. यात झांज पथक, लेझिम अशा विविध पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. 21 मार्च 2013 रोजी शिवशाहीर बाबासाहेब तनपुरे महाराज यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम प्रतिष्ठानच्या वतीनं ठेवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत 10वी आणि 12वीचं वर्ष अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यासाठी विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचं वेळापत्रक लक्षात राहावं यासाठी प्रतिष्ठानच्या वतीनं वेळापत्रकाचं वाटप करण्यात आलं. राकट देशा कणखर देशा अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, कोकणच्या किनारपट्टीत, बालाघाटच्या पर्वतरांगात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात अनेक ऐतिहासिक किल्ले आपली सांस्कृतिक पाऊलखुणा दर्शवितात. यांचं दर्शन आजच्या तरुणांना व्हावं यासाठी अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं किल्ले दर्शनाचं आयोजनही करण्यात आल्यामुळं तरुणांना किल्ल्यांची माहिती मिळाली. प्रतिष्ठानच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक कार्यात कर्जतमध्ये नवा इतिहास निर्माण केलाय. आता पाहूयात अभिनव युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि कर्जत तालुक्यातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया. जाणून घेऊयात या युवा प्रतिष्ठानबद्दल आणखी काही. नमस्कार, मी ओंकार संजय काकडे. जेव्हापासून अभिनव युवा प्रतिष्ठानची स्थापना झाली 2009 त्यावेळेसपासून मी खजिनदार या पदावर कार्यरत आहे. आर्थिक निकष सांभाळत असताना अनेक अडचणी आमच्या युवा प्रतिष्ठानाला आल्या. गेली 5 वर्ष झालं आम्ही त्याला तोंड देण्याचा प्रयत्न करत इथपर्यंत आलो आहे. आर्थिक पाठबळामुळं काही उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू शकलो व काही अजून बाकी आहेत ते आम्ही पुढे पूर्ण करणार आहोत. 2009 ते आज 2014 पर्यंत गेली 5 वर्ष झालं आम्ही मुंजोबा मंदिर व नागेश्वर मंदिर या दोन्ही मंदिराचे रंगकाम, परत तिथं प्रसाद वाटप असेल अशा सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतो. साधारण त्याला 25 ते 30 हजार रुपये दरम्यान आतापर्यंत खर्च आला असेल फक्त त्या 2 कार्यक्रमासाठी. तर आम्ही तो आमचे जेवढे सभासद आहेत त्यांच्याकडनं कोणाकडनं 50, 100, 150, 200 जसे गोळा होतील त्या हिशोबाने गोळा करून पूर्ण तेवढं बजेट तयार करून मग त्याच्यातून हा खर्च सगळा केलेला आहे. अभिनव प्रतिष्ठानचे आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमात कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये खर्च झाला असेल. तो आम्ही पहिल्या वर्षी गावातले लोक त्यांच्याकडून वर्गणी करून खर्च सगळा भागवला. पण दुसऱ्या वर्षीपासून सगळे आमचे जेवढे सदस्य आहेत, सभासद आहेत त्यांच्याकडून सगळ्यांकडनं जेवढे देतील तेवढे काही कमी जास्ती नाही तर आमचे असं करून पूर्ण तो बजेट नंतरचा आम्ही सगळं गोळा करून केलेला आहे.
खर्च जेवढा असेल तेवढा पूर्ण केलेला. इथून पुढे अभिनव प्रतिष्ठानचे जे काही कार्यक्रम होतील काय त्यासाठी जो आर्थिक निधी असतो तो आम्ही आमचे जेवढे सदस्य आहेत जेवढे सभासद आहेत त्यांच्या ह्याच्यातून एकत्र करून पुढच्या पुढं खर्च करणार आहे. 1 रुपयाची कमी कधी भासू देणार नाही. अभिनव प्रतिष्ठानच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कर्जतवासियांना मी ओंकार काकडे व माझं काकडे परिवार यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. अभिनव युवा प्रतिष्ठानने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपली आहे. याचप्रमाणे आम्ही 5 वर्ष झालं शिवजयंती साजरी करतो. याचप्रमाणे पहिल्या वर्षी शिवजयंती साजरी करत असताना आम्ही नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. त्या व्याख्यानाला आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला. त्याचप्रमाणे नितीनजी बानगुडे यांचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला इतिहासावर व्याख्यान. त्याचप्रमाणे आम्ही आंबेडकर जयंती ही अभिनव युवा प्रतिष्ठानमार्फत साजरी करण्यात आली. यामध्ये कर्जतमधील सर्व बौद्ध बांधवांनी आम्हाला या कार्यक्रमाचे स्वागत केले. अशा प्रकारे हिंदू मुस्लिम एकत्र येण्यासाठी अभिनव युवा प्रतिष्ठानने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जातीय सलोखा समाजात निर्माण करण्याचं काम अभिनव युवा प्रतिष्ठानने केले. याचप्रमाणे गणेश उत्सव ही अभिनव युवा प्रतिष्ठानने हाती घेतले. ढोल ताशाच्या गजरात डान्स पथकाचे आयोजन करण्यात आले. यात चांगल्या संख्येने आम्हाला कर्जतकरांची साथ दिली. याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत असताना मुंजंबा मंदिर नावेगली येथील मंदिराला आम्ही कलर देऊन त्या मंदिराला एक वेगळा आकार देण्याचं काम केलं. नागरिकांना कर्जतवासियांना अभिनव युवा प्रतिष्ठानच्या 5व्या वर्धापन निमित्त अभिनव युवा प्रतिष्ठानकडून हार्दिक शुभेच्छा. अभिनव युवा प्रतिष्ठान या संघटनेमार्फत मागील 5 वर्षांमध्ये जी विधायक काम करण्यात आली ती यापुढे अशीच चालू राहतील आणि अभिनव युवा प्रतिष्ठानच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शालेय जीवनातून जेव्हा महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला त्यावेळेस एक गोष्ट अशी जाणवली की युवकांचे संघटन करून चांगल्या गोष्टींसाठी आणि वाईट गोष्टींविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी एक दबाव निर्माण करण्यात आला पाहिजे. त्या संकल्पनेतूनच अभिनव युवा प्रतिष्ठानची निर्मिती करण्यात आली. अभिनव युवा प्रतिष्ठानची निर्मिती करत असताना एक ठोस असा विषय किंवा एक राजकारण वगैरे करायचा असा कोणता दृष्टिकोन आमच्या मनामध्ये नव्हता. मी अमोल भगत, प्रवीण साळुंखे, ओंकार काकडे व माझे अनेक कॉलेज जीवनातील मित्र आम्ही एक लहानपणापासून सोबत बरोबरच होतो. आमची सर्वांची विचार करण्याची पद्धत एकच होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही अभिनव युवा प्रतिष्ठानची निर्मिती केलेली आहे. अभिनव युवा प्रतिष्ठानची निर्मिती करत असताना एक वेगळा असा संकल्प आम्ही करण्याचं ठरवलं होतं. असंच एक आपण कॉलेजला वगैरे असताना आम्ही एकत्र वगैरे जमत असत तेव्हा 12 जानेवारी 2009 साली आम्ही 11वीत असताना राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक दिन या दिवशी अभिनव युवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. अभिनव युवा प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर एक सरकारकडे आपल्या शासनाकडे काहीतरी एक आपली नोंद असावी या निमित्त आम्ही 21 मार्च 2009 साली धर्मदाय आयुक्ताकडे आपल्या अभिनव युवा प्रतिष्ठानची नोंदणी केली. अभिनव युवा प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतर एक आपल्या प्रतिष्ठानला निश्चित वेळोवेळी ध्येय धोरणे पाहिजे किंवा एक पुढील वाटचाल कशी असावी या संदर्भात त्यावेळेसच काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यावेळेसच ती ध्येय धोरणे ठरवण्यात आली होती. 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे दिवस आज शाळा सोडून इतरत्र कुठेही साजरे करताना आपण पाहत नाही. त्या दृष्टीने आम्ही पहिले पाऊल उचलले. त्यानंतर आपण आपल्या भारत मातेचे भित्तीपत्रकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ग्रामीण भागात वावरताना एक चित्र पहिल्यांदा असं जाणवलं की आपल्या भागात जाती व्यवस्था ही खूप बळकट मानली जाते. सर्व जाती धर्मातील लोक हे एकत्र करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम शिवजयंतीचे आयोजन केले. शिवजयंतीच्या आयोजनानंतर आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, इफ्तार पार्टी अशा सर्व धर्मांचे कार्यक्रमांचे आयोजन केले. यातून सामाजिक समतेचे
पालन झाले आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण आपल्या शहरामध्ये वातावरण करण्याचा प्रयत्न झाला. तसेच सर्व जाती धर्माचे सर्व आर्थिक निकषातील लोक आपल्या या कार्यक्रमातून आमच्या प्रतिष्ठानाला जोडले गेले. आज आपल्या भारत देशामध्ये 20 ते 35 या वयोगटातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जगामध्ये आपल्या भारतातील इतका तरुण वर्ग कुठेच पाहायला मिळत नाही. तसेच या युवा वर्गाला योग्य वेळी योग्य ती दिशा नाही मिळाल्यास तो युवा वर्ग वेगळ्या दिशेला जाऊ शकतो. या माध्यमातूनच आम्ही एक सुशिक्षित बेरोजगार जे आपले तरुण वर्ग आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं अभिनव युवा प्रतिष्ठानचे प्रमुख धोरण आम्ही आखलेले आहे. त्यानुसार आम्ही त्या मार्गावरून चालत आहे. आज त्या माध्यमातून 2 ते 3 वर्षात अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. अभिनव युवा प्रतिष्ठानची पुढील ध्येय धोरण एक युवा वर्गाला प्रेरित करण्यासाठी शैक्षणिक भागात आणण्यासाठी ही पुढील ध्येय धोरणे असतील. त्यामध्ये MPSC UPSCचे मोफत मार्गदर्शन वर्ग चालू करणे किंवा गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके यांचे वाटप करणे किंवा ज्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे अशा 50 विद्यार्थ्यांचे दत्तक घेऊन त्यांचा सर्व शिक्षणाचा खर्च करणे. तसेच त्यांना भावी जीवनात जे शिक्षणाबद्दल जे अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न अभिनव युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येईल. ग्रामीण भागातील बहुतांश समाज हा शेती विषयाशी निगडीत आहे. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अभिनव युवा प्रतिष्ठानच्या वतीने भविष्यात कृषी प्रदर्शन, कृषी शिबिरे तसेच मार्गदर्शक चर्चासत्रे आयोजित करण्याचे अभिनव युवा प्रतिष्ठानच्या वतीने मी असे सांगू इच्छितो की जे माझे मित्र तरुण वर्ग युवा वर्ग जो आहे त्यांनी व्यसनाच्या मार्गाने न जाता शिक्षणाच्या माध्यमातून आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती साधावी असे मी सर्व युवा वर्गाला आवाहन करतो. अभिनव युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभिनव ग्राफिक्स, अभिनव फोटोज व अभिनव ॲग्रोटेकची निर्मिती करण्यात आलेली आहे. तसेच या फर्मच्या माध्यमातून अनेक युवा वर्गाला सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्या संस्थांची त्या व्यवसायांची भरभराटी मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी अभिनव युवा प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील राहील व नवीन फर्मच्या निर्मितीसाठी अभिनव युवा प्रतिष्ठान देखील अग्रेसर राहील. इंटरनेटमुळे जोडल्या गेलेल्या तरुणाईचं जग फक्त महाविद्यालयापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. हे कर्जतमधल्या अभिनव युवा प्रतिष्ठानच्या युवक पदाधिकाऱ्यांच्या कार्यामधून कळतं. अभिनव युवा प्रतिष्ठान हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा विषयांवर आपलं स्वतंत्र मत व्यक्त करणारा तरुणाईचा आयडॉल ग्रुप आहे. त्यामुळे हे प्रतिष्ठान प्रत्येक गोष्टींकडे सकारात्मक विचारानं बघतं. त्या विचारांचा चांगुलपणा सतत अबाधित राहिलाय. शिवाय प्रतिष्ठानमधील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यातील एकजुटीचा, योग्य नियोजनाचा मिलाप दिसून येतो. सामाजिक भान ठेवून वाटचाल करणाऱ्या अभिनव प्रतिष्ठानच्या कार्याला सलाम ठोकल्याशिवाय राहत नाही हे मात्र नक्की.